लढाई विचारायचे भाजप विरुद्ध सर्व धर्म समभाव अशी लढाई आहे. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो निकाल लागला तो संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल लागला. मशीनमध्ये बनवावणी करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निकाल लागला. परंतु त्यानंतर झालेल्या सगळ्यांनी असेल किंवा कराड नगरपालिका असेल तर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय आपले नेते बाळासाहेब पाटील यांची पार्टी असेल प्रचंड बहुमताने विजयी झाले. तोच निकाल आता तिसऱ्यांदा इथं जिल्हा परिषद लागणार आहे. पण सर्व चालत राहावं तर माणूस त्या तुमचं पतन लागून आपले तिन्ही उमेदवार जिल्हा परिषद अनिकेत साहेब, सुधाय कांबळे आणि भाजप कांबळे दोन्ही उमेदवार आपण चांगल्या मताने विजयी करून आपले नेते माजी सातारा मुख्यमंत्री सातारा जिल्हा काँग्रेसचे बाळासाहेब पाटीलच्या बळकट करायचे आहेत. तर सर्वांना पुन्हा एकदा मी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी विनंती करतो काही भूल तापमाना आपण पक्षाला पहिल्या करता आपला उठवली समोरची पार्टी तेच करते. जिल्हा परिषद गट त्या गटाच्या आपल्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी गणेश मंदिरामध्ये त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित राहिलेला आहोत. आज या गटाचं प्रतिनिधित्व करणारे तुम्हाला सर्वांचे लाडके माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण हा जयप्रकाश पवार गटाचा आपल्या कराड उत्तर मधील सर्व गटातील आपण निवडणुका लढवत आहोत. त्यामध्ये आपला सैदापूर जिल्हा परिषद गट आपल्याला 27 तारखेला आज मागे घेण्याची दिवस होता. त्यानंतर आपण प्रचाराचा शुभारंभ करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जयकाका पाटील त्याचबरोबर राष्ट्रवादी गटाचे आणि काँग्रेस गटाचे सर्व प्रमुख मंडळी 8-9 गावातील सर्व सरपंच उपसरपंच सहकारी सदस्य आणि माझी शिवसेना गटाचे सर्व मान्यवर त्याचबरोबर सैदापूर सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिला. आणि सर्वजण या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं शुभारंभ करण्याच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित राहिला. सैदापूर जिल्हा परिषद गट व हातापाची पंचायत समिती गण तसेच सैदापूर पंचायत समिती गट या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आपण सर्व इथे उपस्थित आहोत. मला या शुभारंभाच्या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगणं आहे की आपल्या उभं ठाकलेल्या समोर उभे असलेल्या उमेदवार असतील किंवा इतर पक्ष असतील या सर्वांचा विचार करता सध्या देशाची परिस्थिती पाहता राज्याची परिस्थिती पाहता उन्मत्त झालेली सत्तेच्या ताकदीवरती सर्वसामान्य माणसांना भेटी जाण्याचा जो प्रकार सध्या चालू आहे, भ्रष्टाचाराचा प्रकार चालू आहे. यातून मला एवढं सांगणं आहे की येणाऱ्या काळामध्ये या सत्तेला बाजूला सारायचं असेल तर आपल्याला सर्वांना एका ताकदीनिशी एकत्र येऊन काम करायचं आहे. याच उद्देशाने माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण तसेच माजी सरकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दोघांनी संयुक्त उद्यमाने आपल्या सैदापूर जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार लढण्याचे निर्णय घेतला आहे. तसेच शिवसेना उभाटा देखील आपल्या बरोबर सध्या काम करत आहे आणि आपल्या उमेदवाराचे चिन्ह जिल्हा परिषद गटातील अनिकेत साळुंखे यांचं देखील चिन्ह आहे आणि आपल्या सर्वांना एवढंच सांगणं आहे